जगात सगळ्यात जास्त काम करणारा पोलीस आहे. मी तर म्हणतो पोलीस हा चालती बोलती एक एनजीओ आहे. त्याला एनजीओ काढायची गरजच नाही. गरज आहे कुणाला? बिल गेट्स सारख्यांना. खूप श्रीमंत असतात पण आनंद नाही मिळत आणि म्हणून मग ते एनजीओ काढतात. चालती रोज त्यांना मदत करायला मिळते. पोलीस ही अशी सेवा आहे की रोज वेगळं काम आहे. किती आनंदायी आहे. 15 मिनिटं थांबा. म्हणजे आम्ही जर वरून आदेश आला आम्हाला की 15 मिनिटं तुम्ही कामच करायचं नाही, एकाही पोलिसानं काम करायचं नाही. बघा ना, म्हणजे ही रियालिटी आहे, होऊन जाईल की अ, ज्यांना बदल्याची भावना आहे तो खून करेल, रेप होतील, मोठे-मोठे ज्वेलरी लुटले जातील, एखादा बॉम्ब ब्लास्ट होईल. 15 मिनिटात सुद्धा होऊ शकतो. नक्षल हल्ले होतील. फक्त 15. तो तर बट्ट्याबोळ होईलच आपल्या पूर्ण ट्रॅफिकचा सगळ्यात. म्हणजे मुंबई आपण बघतोय सगळीकडे, ठाणा, मोठी-मोठी शहरं. पण हे सगळं होईल. 15 मिनिटं मी जर थांबणार असो आणि कुठल्या गुन्हा दाखल करायचा नाही असं जर ठरलं, आदेश आला, तर मग ती किती महत्वाची सेवा आहे. इमर्जन्सीची सेवा आहे. जगात 3 वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटी असतात. हं. तर त्यामध्ये एक तो जो असतो तसा मूळ, तो दाखवतो तसा एक असतो आणि त्याला बनायचं असतंय असा एक असतो. तर ह्या तिन्हीचं जेवढं जास्त अंतर, तेवढा तो फ्रस्ट्रेटेड असतो. म्हणजे आहे वेगळा आणि दाखवतोय वेगळा, पण बनायचं वेगळंच काहीतरी त्याला. भलतंच आहे. ह्याचं अंतर तो जेवढं कमी करेल, जसं आहे तसा दाखवतोय आणि त्याला तसंच बनायचं असतं, तेवढा तो यशस्वी होऊ शकतो. आणि जगात काही नाही झालं आपल्याकडून, तर ही एवढं जरी झालं तर ही जी सेन्स ऑफ अचिव्हमेंट आहे ही त्याला खूप हाय मध्ये घेऊन जाईल. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण सगळे निर्धोक जीवन जगत असताना देर आर सेव्हरल फोर्सेस दॅट वर्क फॉर अस. गुंडांनी, गुन्हेगारांनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाडू नये, त्रासू नये आणि तसं करून अख्खा समाज वेठीस धरू नये यासाठी दिवस रात्र राबणारी एक शक्ती म्हणजे पोलीस फोर्स. जस्ट इमॅजिन, दिवस रात्र यांचं काम आहे वाईट कृत्य करणाऱ्यांना ते कृत्य करण्यापासून थांबवणं. 24/7. सण नाही, विकेंड नाही, काही नाही. हे असं करत असताना व्हॉट काइंड ऑफ लाईफ धिस पोलीस फोर्स लिव्स याचा विचार आपण फार क्वचित करतो. म्हणजे बातम्यांमध्ये एखादी घटना वाचायला किंवा ऐकायला मिळाली की आपण तो विचार करतो. पण बाहेरून असं फार ड्राय, वृक्ष वाटणारं हे फील्ड प्रामाणिकपणे, सच्च्या मनाने, अतिशय आस्थेने दिवसरात्र अहोरात्र काम करणाऱ्या अनेक ऑफिसर्समुळे आज आपलं समाज तग धरून आहे. आणि त्यापैकीच एक अत्यंत आदरणीय, अत्यंत निस्पृह असं नाव म्हणजे राजमाने सर. राजमाने सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. मला 3 कारणांसाठी थँक्यू म्हणायचं आहे. मला एक तर मी आत्ता म्हणालो होते की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, सिरियसली. त्यामुळे तुम्ही हे सगळं करताय त्याबद्दल तुमचे आणि समस्त पोलीस फोर्सचे आभार. दुसरं, थँक्स, तुम्ही एवढा प्रवास करून डोंबिवलीला आलात. आणि तिसरं, तुम्ही खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक लिहिलं. प्रेक्षकांना थोडीशी कल्पना यावी म्हणून राजमाने सरांनी आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, त्या पार पाडताना त्यांना समाज त्यांच्या दृष्टीने दिसलाय. त्यांनी अनेक समस्या त्यांच्या परीने सोडवल्या आहेत. त्यात त्यांना मानवता कशी दिसली, त्यात त्यांनी त्यांची जबाबदारी आस्थेने कशी पार पाडली, याचं अतिशय सुरेख शब्दचित्रण खांद्याचे स्टार्स या पुस्तकात आहे. आपलं जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं सर, तेव्हा मी तुम्हाला म्हणालो की मी थोडं सेल्फ हेल्प प्रकारचं जास्त वाचतो, कारण बिझनेस मोठा करायचा, कंटेंट वगैरे. पण फार योगायोगाने मला आपलं पुस्तक वाचायचा चान्स मिळाला आणि आय एम सो थँकफुल की मी ते वाचलं. पहिला प्रश्न हाच की तुमचं फील्ड तसं खूप स्ट्रेसने भरलेलं आहे. अशा दिवस रात्र तुम्हाला प्रवास करावा लागतो, अनेक प्रेशर्स हँडल करावे लागतात. त्यात पुस्तक लिहावं असं कसं काय वाटलं? ऍक्च्युली ही पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आहे. मी मूळचा आटपाडी तालुक्यातला, आटपाडी बनपुरी माझं गाव आहे एक छोटंसं. आटपाडी तालुक्यानं खरं तर आपल्या महाराष्ट्र अखिल भारतीय साहित्य संमेलनाला 4 अध्यक्ष दिलेले आहेत. गदिमा आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, व्यंकटेश तात्या माहिती आहेत, नास इनामदार माहिती आहेत, शंकरराव खरात माहिती आहेत. तिथं मी शिकायचो. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण
पुढं ग्रॅज्युएशन पण मी तिथंच केलं. पण 12वीमध्ये मी सायन्स विषय घेऊन 11वी-12वी केलं. त्यावेळी एक आमचे शिक्षक होते तिथे, की सगळे म्हणतात की 12वी हा टर्निंग पॉईंट असतो आयुष्याचा वगैरे वगैरे. तर त्यांनी जाता जाता एका शेवटच्या लेक्चरमध्ये आम्हाला असं म्हणाले होते की भले तुम्हाला मार्क्स नाहीच आली, ऍडमिशन नाहीच मिळालं इंजिनिअरिंगला, मेडिकलला, तर ही अमुक अमुक पुस्तकं वाचा. आणि त्यांनी लिस्ट अच्छा. देऊन टाकली होती. बर. आणि ती लिस्ट म्हणजे अजूनही माझ्या पाठ आहे. म्हणजे एका कोळ्याने, आम्ही आणि आमचा बाप, अशी खूप सुंदर, एक होता कारवर, अशी पुस्तकांची लिस्ट होती. खरं तर मी म्हणजे माझे आई वडील खूप शिक्षित आहेत असं नाही, पण पुस्तकामुळं मी घडलो. आणि मग ती वाचनाची आवड आहे ही सतत मग मी ठेवली, जपली. आणि मग अशी एक वेळ आली की मलाही वाटलं की आपल्याकडे पण आता काहीतरी अनुभव आलेले आहेत, आपण ते लिहावेत, असं मला स्वतःला वाटायचं. मग आपली बेटर हाफ, प्रत्येकाचीच त्या आपल्या चांगल्या गोष्टीमध्ये पाठीशी असते. तिनं, अमृता तिचं नाव, तिनं ते लिहायला कंपेल केलं मला. माझे बरं. काही मित्र आहेत, एवढे छान 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 स्टोरीज आहेत, त्या तुम्ही लिहाव्यात असं म्हणून. हे त्याच्या पाठीमागची प्रेरणा आहे, कारण आहे. आणि थोडा मी सांगितलं अगोदरच, थोडा न्यूरोबायोलॉजिकल अभ्यास पोलिसिंगमुळे मला करता आला. खरं तर पोलीस, माझ्या अंगामध्ये वर्दी असणं, पोलीस डिपार्टमेंटचा मी भाग असणं, मी खूप त्यासाठी कृतज्ञ आहे. ती मला या डिपार्टमेंटमध्ये यायची, काम करायची संधी मिळाली म्हणून. मग तिथं अलीकडं प्रत्येकाच्या हातात एक टूल आलेला आहे, मोबाईल. न्यूरोबायोलॉजी सांगते की प्रत्येक घटनेला एक रिदम ठरलेला आहे. मग तो आपल्याला ओमकार रिदम छान वाटतो, त्यात पण तुम्ही 2 ते 3 सेकंदापर्यंत जर ओमकार म्हणत असाल, गॅमा रेसची ते मॅच होतात. तुम्ही जर 7 ते 8 सेकंदापर्यंत त्या सेकंदामध्ये ओमकार म्हणत असाल, तर त्या डेल्टा रेसकडे जातं वगैरे. तर रिदम ठरलेलं आहे आणि ते आपले ज्या ब्रेन वेव्ज आहेत ना, त्या मॅच झाल्या का आपल्याला बरं वाटतं. अलीकडे बघा, आपण मोबाईल भरपूर बघतोय, रील्स बघतोय, आणि आपल्याला ते बघून झाल्यानंतर बरं वाटत नाही, चिडचिड होतोय. हो. त्याला कारण ते आहे की ते आपण तो रिदम चुकवतोय. आणि वाचनात रिदम येतो मात्र. येस. तुम्ही पुस्तक वाचत असाल तर त्यात एक रिदम ठरलेला असतो, मजा येते त्यामध्ये. आणि ब्रेनला ज्याचं काम असतं झोपेमध्ये की काय गोष्टी विसरायच्या, काय गोष्टी आठवायच्या, काय कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या, ते काम त्याला सोपं होतं. आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही कधी अमेरिकेत असता रील्समुळं, कधी जपानमध्ये, कधी मुंबईमध्ये, कधी डोंबिवलीत, कधी आटपाडीत, कधी कोल्हापूरमध्ये. आणि ते खूप गडबड होती, ब्रेनचीच खूप गडबड होती आणि आपण थकून जातो खूप. तेही मला वाटलं की आपण या अशा लिखाणातून जर ते चांगलं झालं तर आवडेल. वाचाल तर वाचाल, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान वाक्य आहे. म्हणजे मी घडलो वाचनानं, तर त्या वाचक संस्कृतीचा एक आपण भाग बनावं, वा. ही पण याच्या पाठीमागची एक प्रेरणा. वा. तुम्ही म्हणताय ते इतकं खरं सर, की आणि म्हणजे मोबाईलमुळे तुम्ही अमेरिका, डोंबिवली असं तर आहेच आहे. शिवाय एक रील तुम्ही बघता जी खूप सिरियस असते, हो. दुसरी येते ती काहीतरी बालपणीच्या आठवणीबद्दल असते, हो. तिसरी येते ती एखाद्या गुन्ह्याबद्दल असते, चौथी असते ती काहीतरी स्टार्टअप कॉमेडीची असते. येस. म्हणजे आपल्या मेंदूला किती वेगळ्या भावना आपण वेगळं 60 सेकंदात देतोय, ती किती येस, गडबड होती एक्झॅक्टली. मेंदूची. दॅट्स वेअर बुक विथ अ थीम हेल्प्स, की फ्रॉम स्टार्ट टू एंड राईट, एक त्यात एक रिदम रिदम येतो. येतो एक. हो, राईट. मग पुस्तकाचा हा विषय तुम्ही तुमच्या अनुभव कथनावर, कारण पुस्तक लिहायचं ठरवल्यावर अनेक तुम्ही कथा लिहू शकता, म्हणजे काल्पनिक कथा लिहू शकता, कविता करू शकता. तुम्ही तुमच्या अनुभवावर जे मांडणं सुद्धा तुमच्या जबाबदारीच्या ह्याच्यामुळे ते थोडं नाजूकच असतं ना, कारण हो. बऱ्याच गोष्टी जपाव्या लागतात. हेच म्हणजे हाच विषय का ठरवतात, आणि महत्वाचं म्हणजे खांद्यावरचे स्टार्स हे सुपर्ब नाव, हे या दोन्हीचं काय? ऍक्च्युली ना, लहानपणापासून मला स्पोर्ट्सची आवड होतीच. वडिलांच्यामुळे कुस्ती, मला प्रश्न पण विचारला होता ज्यावेळी माझी इंटरव्ह्यू होती त्यावेळी.
माझे सर्टिफिकेट्स काय होते त्या डॉक्युमेंट्समध्ये. तर कुस्ती या खेळाचा तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये काय उपयोग होईल, तर ते आता त्यावेळेचं आपलं सत्सक विवेकबुद्धी असते. त्यावेळी मी उत्तर दिलं होतं की अनेक वेगवेगळे डाव मारावे लागतात कुस्तीमध्ये आणि त्यामध्ये खूप क्षणाचाही विलंब न करता ते करावं लागतं. आणि पोलीसमध्ये असे बरेच प्रसंग येतात येस. की निर्णय क्षमतेचा तुमचा कस लागतो. त्यावेळी खूप तुम्ही त्या पुस्तकामध्ये बघाल हे आहे. खूप हो खूप हो असे निर्णय क्षमता ला हे करणारे असे प्रसंग आहेत. स्प्लिट सेकंड मध्ये डिसिजन्स आपल्याला घ्यावे लागतात. तर खांद्यावरचे स्टार्स हे आहे की जनरली लोकांना काय माहित नाही, म्हणजे ते स्टार्स का दिलेले आहेत. मला वाटतं त्याच्या अनेक वेगवेगळी मिनिंग्स आहेत, पण Interpretations होऊ हा शकतात. वेगवेगळे आहेत. पण मला वाटतं स्टार्स हे प्रकाश देत असतात. आणि प्रकाश कुणाला पाहिजे असतो, जे अंधारामध्ये आहेत. अंधारामध्ये जीवन जगणारे अनेक आहेत. दुर्बल घटक आपल्याकडे आहेत, आपल्या भारतामध्ये आहेत. नक्षल भागातले काही अतिसंवेदनशील गावं आहेत, तिथपर्यंत आपण पोचलेलो नाही, काही ठिकाणी पोचलेलो आहेत. महिला आहेत, बालिका आहेत, व्यवसायामध्ये असलेल्या बऱ्याच महिला आहेत, त्यांना कुठून तर विक्री केलेला आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग झालेलं आहे, ड्रग्स मध्ये गुरफटलेली लोक आहेत. या सगळ्यांचं जीवन अंधकारमय आहे. आणि मग तुमच्यावरचे खांद्यावरचे जे स्टार्स आहेत ते त्यांना त्यातून बाहेर काढून त्यांना जर चांगलं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करत असेल, मीन्स प्रकाश देत असेल, तर त्याच्यासारखं सुंदर काही नाही. आणि त्यामुळं त्याचं नाव जे आहे ते खांद्यावरचे स्टार्स. आणि हे असं नाही की पोलिसांच्याच आहे, एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये तो पोलीस मी म्हटलेला आहे खांद्यावरचे स्टार्स. पण तो कोणताही प्रशासकीय ऑफिसर असू शकता, तो तुम्हीही असू शकता आणि कोणी असू शकता, कॅमेरामॅन असू शकतात, की ज्यांच्या खांद्यावर स्टार्स आहेत अमूर्त स्वरूपात, की जो काय करतो समाजाला प्रकाश देतो, वाट दाखवतो, असा त्या अर्थानं ते आहे. अच्छा. आणि पॉप्युलर प्रकाशनाने पुस्तक आपलं पब्लिश केलंय. पॉप्युलर प्रकाशनाबरोबर कसं जुळून आलं? ओंकार, मला सांगायला आवडेल की आता हे ज्यावेळी लिखाण झालं त्यावेळी मग माझा एक मित्र आहे अरविंद जाधव, प्राध्यापक आहे तो कराडला. तर मग कोणाकडे जायचं, कसं जायचं, काहीच माहित नव्हतं. पहिलं पुस्तक आपलं. मग आपण मुंबईमध्ये टॉपचे सगळे जे प्रकाशक आहेत आपण लिस्ट काढली मुंबई पुण्याची, आणि आपण मग ट्राय करायचा म्हणून मग आम्ही असं रिक्षातून गेलेलो आहे त्याच्याकडं, पॉप्युलर प्रकाशनच्या बिल्डिंगमध्ये महालक्ष्मीला जी आहे, आणि सॅग घेऊन सॅगमध्ये आमचं हँडस्क्रिप्ट घेऊन, आणि मग त्यांनी वेळ लावला. म्हणजे तिथले जे संपादक होते, कॉपी घेतली, ती वाचली त्यांनी. परत काय त्यांना त्यांचा दर्जा जो आहे तो 100 वर्ष जुना असलेलं जे प्रकाशन आहे, तर त्या दर्जानुसार ते होतंय का नाही त्यांना वेळ लागला. पण मी खरंच थँकफुल आहे की पॉप्युलर प्रकाशन आहे जे माझं पुस्तक आहे ते पहिलं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्यांनी. त्यासारखी आनंदी गोष्ट कोणती आहे. आणि मी आवर्जून एक म्हणेन सर, म्हणजे पुस्तक वाचता सुद्धा जाणवलं, पुस्तक बघितल्यावरही जाणवलं की मुखपृष्ठ फार सुरेख आहे, आणि पूर्ण पुस्तकांमध्ये फार सुरेख चित्र आहेत. अनवर हुसेननी काढली आहेत. अनवर हुसेन हे असंच म्हणजे पॉप्युलर प्रकाशनच्या संपर्क आणि माझाही त्यांच्याशी संपर्क झाला. ते खूप उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्यांनी अनेक म्हणजे जगप्रसिद्ध असे चित्रकार आहेत. सांगली इस्लामपूरचे आहेत ते. खूप भावणार आहे. अनामिक असं वाटतं ते. येस. फेसलेस वाटतं चित्र. प्रत्येकाला मीच आहे असं वाटतं की, त्यामुळे ते मलाही खूप आवडलेलं आहे. एखादा गुन्हेगार आपल्या ताब्यात सापडला आणि त्याला सुधारायचंय असं जर आपलं ऑब्जेक्टिव्ह असेल, तर तू आज आहेस, इथून निघून तू काय होऊ शकतोस याचं चित्र त्याला दाखवणं, हे तुमच्या पोलीस प्रोसिजर मध्ये डज इट हेल्प ऑलवेज? प्रत्येक वेळी शक्य नाही. म्हणून पोलीस ऑफिसरकडे ना निर्णय क्षमताही असावी आणि परखण्याची शक्ती पण असावी. ती कदाचित मेडिटेशन ने येते. सहयोग शक्ती असते किंवा सामना करण्याची शक्ती असते. वेगवेगळ्या मेडिटेशन येणाऱ्या शक्ती आहेत. तर तो थोडा मेडिटेट करत असेल तर परखण्याची शक्ती येते. मग आपल्याला माहित आहे मायथॉलॉजीमध्ये
कंस असेल तर त्याला मारायचाच आहे. मारावंच लागणार आहे. रावण असेल तर त्याला मारायचंच आहे. मारायचं आहे म्हणजे जेलमध्ये हो, टाकायचं ते आहे, जे त्याच्यावर काही आहे. कायदेशीर प्रोसिजर सगळी करायची आहे आणि मग तो समाजाला घातक ठरणार नाही म्हणून त्याला बाजूला करायचंय. आणि तिथंही तेच चालतं. म्हणजे जेलमध्ये पण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपल्याला एकदा परक आलेली की हा व्यक्ती एवढे त्यानं गुन्हे केलेले आहेत आणि ते सुधारण्याच्या पलीकडे आहे, तर आपण तसे निर्णय घेऊ. प्रत्येका बाबतीत होतं असंच नाही. गुन्हेगारांचा विषय निघाला म्हणून आणि ऑर्गनाइज क्राईमकडे आपण जाऊ शकतो. तुम्ही नशावर एक अख्खं चॅप्टर लिहिलेत आणि हा. तुम्ही ते खूप हो. म्हणजे आय कुड फील की तुम्ही तो तुमच्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. Yes, आपण yes. दारूकडे पुढे येऊ, कारण तोही एक तुमची एक हो. हळवी बाजू आहे. हो. मी जे बघतोय ना सर, की आपण मगाशी मोबाईल वगैरे हो. म्हणालो, हो. पण आजची तरुणाई ड्रग्जकडे फारच मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की थोडं मूव्हीज मधनं किंवा आपल्या आजूबाजूला जो काही कॉन्टेंट तयार होते त्यातून हे खूप नॉर्मलाइज केलं गेलंय. म्हणजे जसं दारू आजकाल हिरोसह हातात घेऊन पितो आणि वी डोंट फील दॅट इट्स रॉंग, असं Yes. इथपर्यंत आलंय. तसंच ड्रग्सही निवडा. झालंय की काय, असं मला वाटतं. तुम्हाला काय जाणवलंय इन युअर सर्व्हिस? आणि अख्खा चॅप्टर त्यावर तुम्ही लिहिलाय, म्हणजे नक्कीच ते Yes. काहीतरी. मी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे, काही कॉलेजमध्ये वगैरे. काही मुलांना मी समोर बोलवतो. ही माझ्या सरांची टॅक्ट होती, ती वापरतो. त्याला मी सांगतो की तुला मी 50 लाख रुपये देणार आहे, तुझा एक हात मला कापून दे, किंवा 1 कोटी देतो तुला, 2 हात कापून दे, किंवा मग 2 कोटी देतो, तुझे 32 काढून दे, दात पाय कापून दे. तर तो नाना म्हणतो. किंवा 100 कोटी देतो, तुझं डोकं हे करून दे, कापून दे. तर तो ना म्हणतो. मला त्या मुलांना सांगायचं असते की आपल्या शरीराची किंमत किती आहे, की जी अमूल्य आहे, प्राइसलेस आहे. आणि मग आपण ती व्यसनाधीनतेने मग त्याला जर घाण करत असू त्या शरीराला, तर ते चांगलं नाही. तो मेसेज द्यायचा असतो. पण त्याच्या मुळाशी आपल्याला खरं जायला पाहिजे. का करतात? म्हणजे आपल्याला माहिती आहे की एवढं सुंदर दैवी म्हणू, डिवाइन म्हणू, एवढं शरीर आहे की खूप सुंदर आहे. ते फेअर आहे का अजून तो वेगळा विषय, पण ते मूलतः शरीरच खूप सुंदर आहे आपलं. त्यात आपण आनंदाचं भरतं आणू शकतो नेहमी. मग असं का होतं ड्रग्ज? तर त्याला कारण आहे. ते मी कारण शोधलेलं आहे. मला सांगायला आवडेल की हार्मोनल ज्या चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात, एकूण 43 प्रकारचे हार्मोन्स आहेत जे ऍक्टिव्ह असतात आपल्या शरीरामध्ये. त्यामध्ये माणूस हा ना, गीतेतला 18वा अध्याय आहे, श्लोक नंबर 14 मध्ये, की हा 5 गोष्टींमुळे ऍक्शन मध्ये येतो. हे पण मी ते गीता वाचतानाच मला कळालं की असं पण असतं. हे मी आता एखादी गोष्ट का करतो, मी हे पुस्तक का लिहितो, याच्या पाठीमागचं पण कारण आहे. आपण हे पॉडकास्ट का करतोय, कारण आहे. प्रत्येक गोष्टी मागं कारण आहे. तर प्रत्येक ऍक्शन मागं एक कारण असतं. तर ते कारण आपल्याला शोधता आलं ना, ते निगेटिव्ह असेल तर आपल्याला बदलता येतं. मग ते कारण मी शोधलं. तर 5 कारणापैकी एक कारण आहे की जो आपण ऍक्शन मध्ये येतो, त्याला बॉडी पहिलं कारण, म्हणजे शरीरामुळे आपण ऍक्शन मध्ये येतो, म्हणजे शरीराची गरज म्हणून. फॉर एक्झाम्पल तुम्हाला भूक लागलेली, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं एक्झॅक्टली, तर काय होतं, ग्रेनिल नावाचं एक हार्मोन आहे, ते सिक्रेशन होतं स्टमक मध्ये. मग तिथून तुम्हाला प्रोटीन, फॅट, कार्बो जे आहे, तर त्याची एनर्जी लागते. तर तुमच्या स्पायनल कॉर्ड मधून ती नर्व सिस्टीम मधून मग थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, पुढं पिट्युटरी पर्यंत ती संवेदना जाईल. तिथं संवेदना ती तुमच्या कॉन्शियस माइंडला सांगेल जेवायचं आहे, विचार येईल मनामध्ये. विचार आला म्हणजे तुम्ही लगेचच जेवण करणार नाही, प्लेट घेणार नाही. मग तिथं तुमची सबकॉन्शियस, म्हणजे ज्याला आपण बुद्धी म्हणतो, जसे गीतेमध्ये मन, बुद्धी आणि अहंकार म्हटलंय. तर ती बुद्धी काय करते की तुमच्याकडे जेवण अवेलेबल आहे का, वेळ झालेला आहे का, कुठून मागवायचं आहे का, बरोबर कोण जेवणार आहे का आपल्या, वगैरे वगैरे. का डायबिटीज आहात तुम्हाला, करेक्ट. मग हे सगळं बुद्धीमध्ये विचार आलेले. आणि मग तुमची एकदा निर्णय झाला का ऍक्शन होईल, म्हणजे तुम्ही प्लेट घाला आणि जेवाल. ती ऍक्शन एकदा झाली का जगामध्ये त्या ऍक्शनला कोणच पुसून टाकू शकत नाही. परमनंट होऊन जाते. तर ते बॉडीमुळे, हे म्हणजे मी जेवलं हे कशामुळे जेवलं, बॉडीमुळे, की ग्रेनल नावाचं हार्मोन सिक्रेशन झालं. तर असे आपले इंटरनल स्त्राव करणारे, बाह्य स्त्राव करणारे असे
अनेक हार्मोन्स आहेत. तर त्या हार्मोनचा परिणाम म्हणून आपण ऍक्शनमध्ये येतो. बाकी पण छान कारणं आहेत, ती आपल्याला वेळेच्या ह्याच्यात त्या डिटेलमध्ये जाणं योग्य नाही. पण मुलं जी आहेत, प्युबर्टी मधली मुलं आहेत, एक्झॅक्टली त्यांना टेस्टोस्टेरोन असतं, इस्ट्रोजन असतं. तर हे हार्मोन्स 12, 13, 14 नंतर ऍक्टिव्ह होतात. वय वर्ष 12, 13, 14 नंतर ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे काय, ती मुलं काय तर रिप्रोडक्शनला तयार होतात. रिप्रोडक्शनला तयार होणं हे चांगलं का वाईट? चांगलं. म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे पूजा करतात मुलींची, मुली वयामध्ये आल्यानंतर. मग काय होतंय की त्या हार्मोनल चेंजेसमुळं त्यांना, मुलाला काय पाहिजे, मेलला फिमेल बॉडी पाहिजे, फिमेलला मेल बॉडी पाहिजे, त्यांना मिळत नाही. आणि मग एक साहित्यिक म्हणजे लिटरेचर मधली एक टर्म आहे की जी शेक्सपियरच्या काळापासून नाटकामधून आलेली आहे. ती आपल्याला माहिती असेल, रोमिओ ज्युलिएट नावाचं एक नाटक, खूप प्रसिद्ध नाटक आहे. तर त्याला फ्रस्ट्रेशन म्हटलेलं आहे की हे जर त्याला, ज्याला पाहिजे त्याला जे मिळत नाही आणि ज्याला नको आहे ते करावं लागतं, अशा दोन्ही वेळे एक फ्रस्ट्रेशन येतं. सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हटलंय. तर ते फ्रस्ट्रेशन त्या रोमिओ ज्युलिएट नाटकामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. रोमिओ हा फक्त 16 वयाचा आहे, ज्युलिएट फक्त 13 वयाची. रोमिओ ज्युलिएटवर प्रेम करत नसतो, म्हणजे सो कॉल्ड. एक रोझालिन नावाची मुलगी असते, तिला नन बनायचं असतं आणि तिला जे नको आहे ते करावं लागत होतं. त्यामुळे ती पण फ्रस्ट्रेशन मध्ये होती आणि हा पण फ्रस्ट्रेशन होता की तो रिस्पॉन्स देत नाही म्हणून. मग त्याच्या मित्रानं जी आयडिया सांगितली, आपण दुसरीकडे जाऊ. मग ती स्टोरी खूप छान आहे, तशी शोकांतिका आहे. त्यामध्ये शेवटी सुसाइड 2 आहेत, 2 मर्डर आहेत आणि ॲग्रेशन एवढं आहे. तर आता असं आहे की तुम्ही वाचू शकता, म्हणजे असे बरेच पेपर प्रेझेंट झालेले आहेत की तुम्हाला जर वे आउट होत नसेल प्युबर्टीमध्ये, तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी येणं आहेच. ॲग्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, सुसायडल टेंडन्सी तुमची वाढणार आहे, डिप्रेशन म्हणण्यापेक्षा व्हायलन्स मध्ये तुम्ही येता. अच्छा, बरोबर. हे तुम्हाला जर माहित नसेल तर आपण त्या मुलांना मॅनेज नाही करू शकत. तर मग हे होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. म्हणजे काय, विचारांची गती खूप वाढते त्यांच्या. हो, कारण खूपच गोंधळ आहे मेंदूमध्ये, सतत गोंधळ आहे. आणि मग विचारांना पण एक गती आहे, रिदम आहे. गुगल करा, मन हे आपलं दिवसात किती विचार करतं, तर तो 60 ते 65 हजार विचार करतोय. आणि कमीत कमी किती करतो, तर 25,000च्या आसपास करतो. ह्याच्या मनात तो गोंधळ आहे. जिथं जास्त विचार तिथे डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. ती घालवण्यासाठी मग मेंदू मधला जो डोपामाइन आहे ते सिक्रेशन करावं लागतंय त्याला. आणि ते सिक्रेशन करण्यासाठी त्याला कृत्रिम आधार घ्यावा लागतो. तो कृत्रिम आधार कशाचा घेतो, ड्रगचा. आणि मग त्या ड्रगच्या कृत्रिम असल्यामुळं, नॅचरल नसल्यामुळं ते थोडं थोडं काय होते, रोज त्याला सवय लागत जाते आणि शरीर खोकला होऊन जाते. हे एक्झॅक्टली हे कारण, आणि इतर पण काही कारण आहेत त्याच्या पाठीमागं ड्रगची, पण ती शोधून काढून त्यांना आपल्याला बाहेर काढता येतंय का, त्याची एक सुंदर स्टोरी आहे की आम्ही तो इमोशनल इंटेलिजन्स वापरून कसं त्या एका मुलीला आम्ही त्यातून बाहेर काढलं. आणि हे सगळ्यांनी असं करावं, त्यासाठी ती एक छोटी, खूप काय मोठं असं हे झालं नाही, पण ती छोटी स्टोरी आहे, पण एकदम प्रेरणादायी स्टोरी आहे. मला थोडं काय म्हणायचं सर, की शेकडो वर्ष मुलं आणि मुली तारुण्यात येत आहेत. 12, 13, 14 वर्षांची प्रोसेस आपण तसेच वय आपलं वाढलंय. तेव्हा कदाचित आपल्या सोसायटीनी किंवा तेव्हाच्या कुटुंब व्यवस्थेने किंवा तेव्हाच्या शिक्षण व्यवस्थेने हे फ्रस्ट्रेशन, हा विचार कलह, हा गुंता सोडवण्याचा, शमवण्याचा काहीतरी मार्ग त्यांनी डेव्हलप केला असेल, म्हणून कदाचित असं होत नव्हतं, किंवा तेव्हा अवेलेबिलिटी नव्हती. त्याचं उत्तर आहे, खूप सुंदर उत्तर आहे. आणि ते जर केलं तर ह्या फ्रस्ट्रेशन मधून आपण बाहेर निघू शकतो. बघा, मी जे हार्मोन सिक्रेशन जे सांगितलं, जे रिप्रोडक्शन साठी उपयोगी असतं, ते 10-20% असतं रिप्रोडक्शन साठी.
टेस्टोस्टेरोन आणि इस्ट्रोजन. बर. बाकी 80% आहे ना त्याचा वापर तुमची बोन डेन्सिटी वाढायला होतं, टेस्टोस्टेरोन. आरबीसी वाढायला होतं, क्रिएटिव्हिटीसाठी वापरला जातो, सांघिक भावना तयार करण्यासाठी वापरले जातो. ते जर आपण करायला भाग पाडलं मुलांना तर मग छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षात घडतात, सचिन तेंडुलकर 16 वर्षातच, सानिया मिर्झा 16 वर्षात, गुकेश, दिव्या देशमुख नागपूरची टीनेजरच आहेत ते, की त्यांनी जग जिंकलं. ते होऊ शकतं, मात्र तो मार्ग द्यायला आपण कमी पडत असू, तयार व्हायला पाहिजे, किंवा आपण त्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आपण काय करतोय, स्पोर्टमध्ये का घालायचं मुलांना, तर त्यानं मेडल मिळावं असं अजिबात नाही. त्यांनी यासाठी घालावं की ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्यात जी सांघिक भावना तयार होणार आहे, त्यामुळे त्याची बोन डेन्सिटी वाढणार आहे, आरबीसी वाढणार आहेत, बॉडी बिल्टअप त्याची होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्याचा जो वे आहे, मार्ग जो आहे तो बदलणार आहे. त्यामुळे त्याचं ते फ्रस्ट्रेशन आहे ते जाणार आहे. त्यासाठी आपण हे करायला पाहिजे, नक्की प्रत्येक वेळी मेडल मिळेलच असं. तर हा मार्ग आहे त्याच्यावेळी. आणि मग अजून एक त्या प्रश्नाला अजून एक उत्तर, की हे टीनेजर हा प्रकार आहे की हा म्हणजे तसा 20-30 वर्षातलाच आहे ना. म्हणजे अगोदर माझ्या आईचं पण लग्न तसं म्हटलं तर त्या टीनेज 15-16 वर्षीच व्हायचं. म्हणजे महत्वाकांक्षी लोक होती ती, पुढे अभ्यास करायची किंवा शिक्षण घ्यायची किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर त्यावेळी ते व्हायचं कदाचित. त्यामुळं अलीकडे तो कायदे आले आणि चांगलंच आहे ते, कायदा आलेले आहेत. पण त्यासाठी आपण यातून यांना बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी झटलं पाहिजे सगळ्यांनी. हे महत्वाचा मुद्दा. हा बरोबर. मी एका पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतोय की एका मानसशास्त्रज्ञाशी बोलतोय की एका की म्हणजे की एका ब्रेन सर्जनशी बोलतोय असं वाटतंय मला. बट धिस शोज सर, म्हणजे मी मगाशी सुरुवातीला जे म्हणालो की तुम्ही फार डीप जाऊन करताय हे सगळं. ही आवड म्हणूनच हे झालं, जबाबदारी म्हणून झालं, हाऊ डिड इट हॅपन? तुम्ही खूप अभ्यास केलाय कारण दिसतंय. एक माझ्या आईची स्टोरी सांगतो तुम्हाला, छोटी आहे. माझे वडील स्थळ बघायला गेले होते. ते वडिलांनी बरेच स्थळ बघितली होती, ते सांगतात आता खूप बघितली होती, मी आकडा नाही सांगत. आणि मग आईचं स्थळ बघायला गेले. आई काय आमची खूप सुंदर आहे असं नाही, वडील आमचे खूप सुंदर, उंच वगैरे असे आहेत. मग आम्ही विचारतो ना कशी कधी तुम्ही कशी पसंत केली आईला वगैरे. तर ते स्थळ बघताना प्रश्न विचारतात ना. तर त्यावेळी एक प्रश्न विचारला माझ्या आईला की 1 किलो डाळ पुरणपोळ्या करायच्या आहेत, गुळ किती घालायचा? गणितच घातलं एकदम, संसाराचं गणितच आहे. मग आता ज्याला जास्त गोड खायचा आहे तो 1.25 किलो वगैरे घालतो, ज्याला कमी गोड असेल तो 1.5 किलो वगैरे घालेल. आणि मग एक सर्वसामान्य असं हे असेल तर 1 किलो असं घालत. हा बेसलाईन. तर हेच अपेक्षित उत्तर होतं. माझ्या आईनं उत्तर दिलं की 1 किलो डाळ पुरणपोळ्या करायच्या आहेत, गुळ किती घालायचा? तर आई म्हणाली परिस्थितीनुसार घालायचं. अरे क्या बात है. तर मला वाटतं पोलिसिंगमध्ये तिचे जे संस्कार आहेत ना, आता मी ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं तिथल्या परिस्थितीचा मी खूप अभ्यास, महिनाभर अभ्यास करतो, म्हणजे केला, अजूनही करतो. जिथं जिथं जाईल तिथं एक्झॅक्टली तिथले काय समस्या आहेत. नक्षल भागातली वेगळी समस्या असेल, मालेगावातली वेगळी समस्या असेल, नागपूरची वेगळी असेल, इथं मी ज्या ठिकाणी काम करतो वेगळी असेल, सातारची वेगळी असेल, अमरावतीची वेगळी असेल. त्या समस्या, तिथली परिस्थिती, त्यानुसार आपण बिहेव करायला पाहिजे आणि कायद्याच्या चाकोरीत राहून. तर हे सगळं काढत असताना मग मालेगावमध्ये गेलो तर मला धर्माचं ज्ञान पाहिजेच. मला वाटतं की प्युबर्टी मधली मुलं आहेत, टीनेजर पळून जातात, किती फर्स्टेड होऊन आई वडील येतात, मोठ्या मोठ्या घराण्यातले असतात, आत्महत्येचा मुलं प्रयत्न करतात, पळून गेलेले असतात. किती भयानक आहे ते, मर्डरपेक्षा भयानक आहे ते. तर अशा वेळी मग एक्झॅक्ट हे का होतंय समजून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ड्रग्ज काय प्रकार आहे, म्हणजे त्याच्या मुळाशी गेलो तर आपल्याला त्याच्यावर काम करणं खूप सोपं होतं. तेच
त्याच्या पाठीमागचं. असं काही नाही की मी खूप त्यातला तज्ज्ञ आहे वगैरे, पण थोडं थोडं म्हणजे मीच नाही, माझा प्रत्येक पोलीस ऑफिसर म्हणजे तो थोडा वकील असतो, तो थोडा डॉक्टर असतो, तो थोडा पोलीस ऑफिसर असतो, तो थोडा समुपदेशक असावा लागतो, समुपदेशक असायला लागतो, म्हणजे नवरा बायकोच्या तो भांडणाची चांगला प्रत्येक निगोसिएटर असतो, बरोबर आहे, तो असतोच. त्यामुळे हे थोडं थोडं म्हणजे त्या वर्दीचे उपकार आहेत. अरे तुम्ही आता हे उपकार म्हणलात सर, तुमच्या पूर्ण पुस्तकात ना मला ही कॉन्स्टंट थीम जाणवली की तुम्ही वर्दीला, देवाला तुम्ही सतत धन्यवाद देताय. थ्रूआउट ग्रॅटिट्यूडची भावना आहे ती. येस. याच्या पाठीमाग पण एक कारण आहे, म्हणजे बघा श्रद्धा आपली असणे. आता तुम्ही बोलवलं, मी आलो तुमच्याकडं, म्हणजे एक श्रद्धा जनरेट झालेली. श्रद्धा आहे, त्या श्रद्धा ही भावना आहे, म्हणजे वेगवेगळ्या भावनांनी सुद्धा आपल्या न्यूरॉन्स सिक्रेशन किंवा हार्मोन सिक्रेशन होत असतात. बरोबर. श्रद्धा ही भावनेमुळं तुम्हाला ना ग्रेटफुलनेस येतो. करेक्ट. ग्रॅटिट्यूड येतो. हो. आणि ग्रॅटिट्यूड तुम्हाला ना सेरोटोनिन सिक्रेशन करतं, आणि सेरोटोनिन हे आनंदी हार्मोन आहे, तुम्हाला आनंदच देतं. आणि काय घालवतं तुमच्यातला, तर इगो घालवतो. येस. तर मग मी परमेश्वराचे आभार मानले, मग तो कोणी असू दे माझा परमेश्वर. मला मग माझे वडील पण असू शकतील, किंवा मग तो आलमय आरवात बसलेला 7व्या आसमानमध्ये बसलेला तो ईश्वर पण असू शकतो, कुणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतात, कुणाचा कोणी असू शकतं. त्यांच्यावर श्रद्धा असणं म्हणजे मी काय तर ग्रॅटिट्यूड मध्ये आलो. ग्रॅटिट्यूड मध्ये येणं हे प्रत्येक माणसाच्या प्रगतीसाठी काय तर महत्वाची गोष्ट आहे, म्हणून त्यानं श्रद्धा असावी. तो नास्तिक असला तरी श्रद्धा असावी, तो नास्तिक असण्याची श्रद्धा असावी. हे एवढं सोपं आहे की मी नास्तिक आहे, ठीक आहे, पण त्याच्यावर पण त्याची श्रद्धा असावी. त्या श्रद्धेनं त्याला त्याची प्रगती होऊ शकते, त्यात युगो येणार नाही. म्हणून कदाचित ते माझ्या लेखणीतून कुठे आलेलं आहे. ते म्हणजे तुम्हाला जे, म्हणजे मला 1-2 वाक्य तर मी आता संधी मिळाली तर वाचून दाखवीन की आम्हाला, तुम्ही अख्ख्या डिपार्टमेंटसाठीच म्हणताय अर्थात, की आम्हाला लोकांचं एवढं प्रेम मिळण्याची संधी या वर्दीमुळे मिळाली. मी म्हटलं अरे काय अप्रोच आहे, काय अमेझिंग. येस, खरंच आहे ते. श्रद्धा आणि ग्रॅटिट्यूड, म्हणजे मी आजपर्यंत असा कधी विचार केला नव्हता अबाउट ग्रॅटिट्यूड. मला सुद्धा ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेबद्दल आय फर्मली बिलीव्ह. पण कृतज्ञता असण्यासाठी श्रद्धा असायला हवी का, हा फार इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. बघा, श्रद्धाला आपण काय म्हणू, आपली बिलीफ सिस्टीम ती ना, आता त्यात आपल्याला खूप डिस्कस करता येईल तो विषय असतात, म्हणजे आपण तो अजून डीप मध्ये जाऊ शकतो. पण तुम्ही बघा ना की माझ्या पुढं ताट आलेलं आहे जेवणाचं, आणि जे ताट आहे ते जे मी जेवत आहे, तर ते माझ्यासाठी, माझं पोट भरण्यासाठी, मला एनर्जी मिळण्यासाठी, मला शक्ती मिळण्यासाठी ते केलेलं आहे. हा जर तुमच्यात भाव नसेल श्रद्धेचा, तर ज्यानं केलेलं आहे किंवा जिथून जे आलेलं आहे, ज्या शेतकऱ्यानं ते बनवलेलं आहे, ते ज्या शेतकऱ्याला बुद्धी देणारा कोणतर आहे, त्याविषयी आपण ग्रॅटिट्यूड कसे असो. म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी. बरोबर आहे. थँक्यू. हे माझ्यासाठी पर्सनली हा एक नवीन विचार आहे. मगाशी सर नक्षलवादाचा आता रेफरन्स आला. मला ना पुस्तक वाचताना अजून एक जाणवलेली, खूप स्ट्रॉंगली जाणवलेली गोष्ट म्हणजे आम्हाला सिव्हिलियन्सना कसं होतं सर, म्हणजे तो इस्लामी आतंकवादाच्या घटना असोत, नक्षलवादाच्या घटना असोत, घटना घडल्या की त्यांच्या बातम्या येणं, काही लोक दगावल्याचं कळणं, पोलिसांवर हल्ला झाल्याचं कळणं, यातून ते आमच्यापर्यंत पोहोचतं. त्यातून मनात विशिष्ट भावना निर्माण होतात आणि त्यातून आम्ही त्या समस्येचं रूप आमच्या मनात उभं करून ठेवतो. पुस्तक वाचताना हे सतत जाणवलंय की आम्हाला ना नक्षलवाद अजून समजलाच नाही. आणि ते इट वॉज व्हेरी सॅड टू रिअलाइज की अजूनही त्याची व्याप्ती कळाली नाही आम्हाला. खूप थोडक्यात आहे ते, म्हणजे 1-2 मिनिटात सुद्धा ते सांगता येतं. नक्षलवाद भारतीय नाव आहे, ते नक्षलबारी जिथं सुरू झालं पश्चिम बंगालमध्ये. त्याच्या अगोदरचं नाव माओवादच आहे जगभरामध्ये. म्हणजे माओ विचार जो आहे तो पसरवायचा. माओ विचार काय म्हणतो की साम्यवाद यायला पाहिजे. साम्यवाद म्हणजे काय, सगळे समान, हॅव्हज अँड हॅव नॉट्स ते नसायला पाहिजेत, तर सगळे समान असायला पाहिजे.
अशी व्यवस्था तयार करायची. ती कशी करायची? तर बंदूक हातात घेऊन क्रांतीच्या मार्गाने करायची. हे करत असताना सुरुवात कुठं करायची? जिथं लपायला जागा आहे. लपायला जागा कुठं आहे भारत देशामध्ये? जंगलामध्ये. तिथं जायचं. त्यांना आदिवासी किंवा त्यांच्याविषयी खूप प्रेम असं नाही. लपायला जागा जिथं आहे म्हणून ते तिथं गेले आणि तिथं राहणारी लोक कोण आहेत? आदिवासी लोक आहेत. आणि त्यांचा सपोर्ट घ्यायचा. आणि तो सपोर्ट घेतल्यानंतर सुरुवातीला गोरिला पद्धतीनं युद्ध खेळायचं. वेपन्स कलेक्ट करायचे. तिथं जी होणारी गोरिला पद्धतीची मुठभेडची लढाई आहे त्याला त्यांचं कन्व्हर्जन असतं मिलिटरीमध्ये करा. ते कधी होणार माहित नाही पण मिलिटरीमध्ये करायचंय त्यांना. दरम्यान पूर्ण शहरी भागामध्ये असा एखादा दिवस आणायचा की जो अराजकतेचा दिवस असेल, की ज्या दिवसामध्ये सगळे इंटरनल सिक्युरिटी आहे, आमच्यासारखे सगळे पोलीस असतील, पॅरा मिलिटरी, त्यांना त्यात व्यस्त करायचं. तिकडं तयार झालेली मिलिटरी आहे त्यांची, ती इकडे येईल, मग ती दिल्लीवर जाईल, हल्ला करेल, तिथून तो झेंडा आपला उतरेल आणि त्यांचा झेंडा फडकवेल आणि साम्यवादी राष्ट्राची स्थापना झाली असं ते. मग त्यासाठी मग जे काय करावं लागेल ते करत राहतात. आणि त्यांच्या मग बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण वेगळा एखादा विषय म्हणून बोलू शकतो. तर त्या ठिकाणी काम करणं एवढं आनंददायी होतं, एवढं निर्मल जीवन होतं आहे, म्हणजे अजूनही आहे तिथं. तर तिथले अनुभव खूप सुंदर आहेत की मला वाटले की तुम्ही जसं म्हणता सामान्य माणसांना माहीत नसतात, तर ते मी एकदम डिवोशनली त्यात मांडलेले आहेत. दिसतं ते. जो पण नक्षल भागामध्ये काम करणारा प्रत्येक ऑफिसर आहे, तो ज्यावेळी हे पुस्तक वाचेल त्याला त्याचा चेहरा स्वतःचा आठवेल. यस, आम्ही हेच करत होतो किंवा करत आहोत. आणि ह्यामध्ये लिहिले मी प्रतिनिधी म्हणून आहे, मी तसं त्याचं लिहिलंय पण आहे. आणि ते करतात म्हणजे तळहातावर प्राण घेऊन ये ना की ते फिरायचं आहे, ते होतच होतं. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आपण बघतोय अलीकडे की आपण खूप यश पण मिळवलेलं आहे. आणि यश म्हणजे आपण कुणाला जिंकलोय असं नाही, ती लोक आपलीच होती, आपलीच आहेत म्हणून तर आता एवढे सगळे आत्मसमर्पित झाले. आत्मसमर्पण म्हणून तर त्याच्यावरच एक प्रकरण आहे. ते आपलीच लोक आहेत, त्यांना माहिती नाही आपण काय करतोय. बघा ना, नक्षल तुम्ही जर सगळ्यात जास्त शिकणारा एखादा असा काढायचा म्हटला म्हणजे त्या जंगल भागातला, तर खूप 8वी 10वी निघेल तो. तिसरी, दुसरी, चौथी. म्हणजे मी माझ्या कालावधीमध्ये 21 वेगवेगळे नक्षल अरेस्ट केलेले आहेत. तर त्यामध्ये असेच होते, त्यांचा ब्रेन वॉश होतो तो. आणि त्यातून त्यांना बाहेर काढणं म्हणजे आपल्या लोकांना मदत करण्यासारखंच आहे की जे देशाचा अविभाज्य घटक आहे, लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे, त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. हेच आपल्या सिस्टीमचं केवढं मोठं अपयश आहे. म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत अजून रस्ते, आरोग्य, शिक्षण घेऊन नाही जाऊ शकलो. आपण अपयश म्हणायला नको, त्यात दोष आपला नाही काही, तो दोष ऍक्च्युली त्यांचाच आहे. म्हणजे त्यांनी ना ते करू दिलं नाही. नक्षलवाद्यांचा दोष आहे की आपण नाही म्हटलं तर अशा बऱ्याच ठिकाणी आदिवासी बहुल लोक आहेत, तर तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. विशेष त्यांच्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत. आम्ही एक पुस्तक पण त्याच्यावर केलं होतं, आदिवासींच्यासाठी ज्या योजना आहेत, तर त्या खूप आहेत योजना. पण आपल्याला पोचायसाठी तिथं जर अडथळा असेल तर ते पोचणार नाही. तर मात्र आत्ताची परिस्थिती खूप आपण एका चांगल्या पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये आहोत. आणि बरीच लोक त्यात तिथून आहे ना खूप म्हणजे त्यांना पंख लागलेले आहेत म्हणू आपण, आणि करिअरमध्ये चांगली प्रकारे भरारी पण घेत आहेत. आणि ते आपल्यासाठी एक सकारात्मक चित्र आहे. आणि अजून तिथली खूप प्रगती व्हावी असं आपली शुभेच्छा. नक्षल एरियामध्ये काम करत असणारे आपले सगळेच पोलीस आहेत, गडचिरोली पोलीस आहेत, गोंदिया मधले आहेत, काही भाग आपला भंडारा चंद्रपूर मधला आहे. की आता तर भंडारा चंद्रपूर तर नक्षल, इवन गोंदियामध्ये गडचिरोली पण आपण एकदम म्हणजे बॅकफुटवर नक्षलिझम गेलेला आहे. तर त्याला हेच कारण आहे, ऍक्च्युअल हेच कारण आहे की तिथं काम जास्त कोण करू शकतो? पोलीस करू शकतो.
पोलिसांची संख्या जास्त आहे. तो घराघरापर्यंत पोहोचू कोण शकतो? पोलीस पोहोचू शकतो. एक गावातला असणारा तलाठी आहे. त्याला किती गावं हे करायचे आहेत? तो नाही तो करू शकत. मला मग काय करायचं आहे ॲज अ पोलीस म्हणून, तो नक्षल विरोधी अभियान पण राबवायचं आहे. पण ते करत असताना जर मी हे केलं, तर मला अत्यानंद मिळणारच आहे. त्या गरीब लोकांची सेवा करण्याचा जो ते दुआ आहेत, आशीर्वाद ते पण मिळणार आहेत. पण त्यांचं जीवन प्रकाशित होणार आहे. की जे वंचित आहेत, ज्यामध्ये मी म्हटलं होतं, की लोकांना जातीचे दाखले नव्हते, आधार कार्ड नव्हतं, अनेक प्रकारच्या सुविधा नव्हत्या, की त्या गाव दत्तकच आम्ही आमच्या पूर्ण टीमनं ते घेतलं आणि त्याचा पूर्ण कायापालट केला. आणि त्या गावाकडून येणाऱ्या ज्या दुवा आहेत, त्या काय आपण कशाची तुलना करू शकतो त्या दुवांची? ती लोक सगळ्या ओळखीचे आहेत. रोज त्यांना कधी ना कधी आपले पोलिसांचे चेहरे दिसत असतील आणि त्यांना दुवा मिळत असतील. मी तुम्हाला एक गोष्ट ऍड करतो, की तुम्ही म्हणाला ना काय काय करतात पोलीस. हो. भरपूर काय काय पोलिसांना करावं लागतं. ते तिकडच नाही, पूर्ण शहरी भागामध्ये पण दिसतो आपल्याला किंवा दाखवला जातो मीडियामध्ये, फिल्ममध्ये. वेगळं आहे. पण माझी पण अशीच हे होती, धारणा होती मी पोलीसमध्ये यायच्या अगोदर. हा पोलीस असाच कसा, पोट वाढलेला असतो, डोळे एकदम लाल असतात, शिव्या देणारा असतो, असा असतो तसा. पण मी ज्यावेळी पोलीसमध्ये गेलो, माझा स्वभाव बघता मला माझे मित्र चिडवायचे, अरे तू जाऊन काय करशील तिथं, कसं अच्छा. हे? पण मला जाणवलं की जगात सगळ्यात जास्त काम करणारा पोलीस आहे. मी तर म्हणतो पोलीस हा चालती बोलती एक एनजीओ आहे. त्याला एनजीओ काढायची गरजच नाही. गरज आहे कुणाला? बिल गेट्स सारख्यांना. खूप श्रीमंत असतात पण आनंद नाही मिळत आणि म्हणून मग ते एनजीओ काढतात. चालती रोज त्यांना मदत करायला मिळते. पोलीस ही अशी सेवा आहे की रोज वेगळं काम आहे. किती आनंदायी आहे. रोज वेगळं वेगळं काम आहे. आणि मी सांगतो तुम्हाला की सगळ्यात मोठं दान जे आहे, म्हणजे महाभारतामध्ये यक्षला मी त्यात लिहिलेलं पण आहे, की जो विचारलेला प्रश्न होता युधिष्ठरला यक्षनं, की जगातलं सगळ्यात मोठं दान कोणतं? वेगवेगळी दान आहेत. ज्ञानदान आहेत, रक्तदान आहे, अन्नदान आहे, अन्नदान आहे, अर्थदान आहे, सगळं. अर्थदान, कन्यादान. तर ते जे अभयदान आहे ना, ज्याचं उत्तर होतं, ते दान हाच देऊ शकतो. आणि अनेक वेळा आम्हाला त्या संधी मिळालेली आहे. भयभीत असतात लोक, त्यांना त्यातून काढून निर्भय बनवणं. येस, आम्ही तुमच्या बरोबर आहे. एखादी मुलगी असते, त्रासली गेलेली असते, टीजिंग कुठल्याही प्रकारे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एखादी फॅमिली असते, कुणाचं घर ग्रॅप केलेलं असतं, फॅमिली आम्ही आहेत. हे जे आहे ना, त्यांना त्यापासून भयमुक्त करणं, ह्याच्या सारखी सेवा कुठे करायला मिळणार? म्हणून आम्ही स्वतः भाग्यशाली आहोत आणि आम्ही सगळ्यांनी भाग्यशाली मानायला पाहिजे, की यस, मला ही सेवा करायला मिळालेली आहे ॲज अ पोलीस म्हणून. आणि सगळ्यांना वाटतं की पोलीसमध्ये यावं, कदाचित यासाठीच असेल. तो असतो, डेकोरम असतो, वर्दी असते, परेड आपण बघत असतो. पण याच्या पण पाठीमाग अजून भरपूर गोष्टी आहेत, की ज्या अनलिमिटेड आहेत, की ज्या आपण करू शकतो आणि आपलं आयुष्य वेगवेगळ्या अनुभवाने शृंगारित करू शकतो. तर मला खरंच अभिमान वाटतो, की ह्या डिपार्टमेंटचा भाग असण्याचा. आणि माझ्या बरोबर असणाऱ्या, मी जिथं पण होतो कामाला, बरोबर असणारे जेवढे पण माझे ऑफिसर्स होते, त्या सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही. माझ्याबरोबर असणारे जेवढे पण अंमलदार होते, की त्यांनी जी त्यांची ताकद दाखवलेली आहे, त्यांचं कौशल्य वापरलेलं आहे, त्यांच्यातला इमोशनल इंटेलिजन्स दाखवला आहे, तो एकदम अफलातून होता. आणि ही अशीच लोक असतात. म्हणजे कदाचित पोलीसमध्ये येणारी लोक ही निवडलेली असतात. ज्यावेळी 5 लाख मुलं येतील, त्यावेळी त्यातली 1000भर मुलं असतील. म्हणजे आता तर तुम्ही बघा 18 लाख फॉर्म आलेले होते. त्यातली निवडलेली ती सगळीच चांगली असतात, अशी माझी धारणा आहे. काय असतं म्हणजे वेगवेगळ्या संस्कारामध्ये काही लोक थोडी वेगळ्या मार्गाने जातात, पण सगळी चांगली असतात. पण त्याला जर आपण थोडी दिशा दिली, वाट दाखवली, तर ते पण त्याच ताकदीनं काम करतात. हा माझा अनुभव आहे. नाही, तुम्ही म्हणताय ते सर, जर ते काम करणारे पोलीस नसते तसं, तर काय राहिलं असतं? म्हणजे मी एक हायपोथेटिकल सिच्युएशन दिलेली आहे. सांगा सर. 15 मिनिटं थांबा. म्हणजे आम्ही जर वरून आदेश आला आम्हाला की 15 मिनिटं तुम्ही कामच करायचं नाही, काही पोलिसांना काम करायचं नाही. बघा ना, म्हणजे रियालिटी आहे, होऊन जाईल की
अ, ज्यांना बदल्याची भावना आहे तो खून करेल, रेप होतील, मोठे मोठे ज्वेलरी लुटले जातील, एखादा बॉम्ब ब्लास्ट होईल, 15 मिनिटात सुद्धा होऊ शकतो, नक्षल हल्ले होतील. फक्त 15, तो तर बट्ट्याबोळ होईलच आपल्या पूर्ण ट्रॅफिकचा सगळ्यात. म्हणजे मुंबई आपण बघतोय सगळीकडे, ठाणा, मोठी मोठी शहर, पण हे सगळं होईल. 15 मिनिटं मी जर थांबणार असो आणि कुठल्या गुन्हा दाखल करायचा नाही असं जर ठरलं आदेश आला, तर मग ती किती महत्वाची सेवा आहे, इमर्जन्सीची सेवा आहे. आणि ही आम्ही करतोय आणि अभिमानानं करतोय. त्यासाठी मग तुम्ही सुरुवातीला म्हणाला, की ते आमच्यासाठी मोठं नाही. मग आम्हाला त्रास होतोय, काही डिसीजेस होतात, डायबिटिक होतात, भरपूर उभा राहायला लागतंय, डे नाईट असतात, कामाचे तास जास्त आहे. त्याच्या पुढे हे कमी आहे. म्हणजे बघा ना, की एखादी महिला आहे, तिची कोणी तर सोनचाकळी चोरून नेलेली आहे. चोराला पकडलं आणि ती सोनचाकळी तिच्या हातात मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, की तुम्हाला ते कायम आठवत राहतं. म्हणजे अशा अनेक घटना आहेत. एखाद्याला ड्रग मुक्त केलं जातं. हा जो आहे, जो नक्षलमध्ये होता, त्याचं आयुष्यच परिवर्तन झालं. त्यानं लग्न केलं, मुलं आहेत त्याला. फोटो त्याचे फोटो पाठवतो. पाठवतो. किती सुंदर आहे हे. आणि मग कारणच लागत नाही तुम्हाला. मग दुसरं काहीच करावं लागत नाही तुम्हाला. आपोआप आनंदी होता तुम्ही, की कुठून ना कुठून त्या सगळ्या आशीर्वाद दुआ येत राहतात. मगाशी आपण लोकशाहीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो सर, की हाऊ इट हेल्प्स डेमोक्रेसी. तुम्ही मला वाटतं गोंदिया, मला ते चॅप्टर मधलं इलेक्शन, त्यात ते सक्सेसफुल करण्यात आणि 20-25% मतदान येस. वाढवण्यात सुद्धा तुमच्या येस. टीमनी मोठा रोल येस. प्ले केला होता. हाऊ डिड इट हॅपन? तो एक खूप सुंदर एक लायझनिंग लोकशाही सुरक्षता योजना आम्ही सुरू Yes. केली होती. हां. त्यावेळी आमचे कलेक्टर साहेब अमित सैनी साहेब होते. ते आता जॉईंट कमिशनर आहेत BMCचे. ती योजना अशी होती, की बघा नक्षल वाद जो आहे, तो जर निपटायचा असेल, तर लोकांनी काय करायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करणं बंद केलं पाहिजे. हे एक तर मुद्दा आला. लोक जर सपोर्ट करत सपोर्ट करतात, दहशतीमुळे करतात, हे पण आपल्याला माहिती आहे. जे सपोर्ट करतात त्यांच्या बाबतच कुठला घातपात झाला तर त्यांना पण तिथं पण सेटबॅक बसू शकतो. तर तो एक धागा होता, की आम्ही मग जी अतिसंवेदनशील गावं होती, की जवळ तर 39 गावं होती, त्या गावामध्ये आम्ही अशी लोक तयार केली. भरपूर आम्ही काम केलं होतं तिथं, की कम्युनिटी पोलिसिंगचं, सोशल पोलिसिंग सगळी. आम्ही तर त्यात आहेच, म्हणजे सगळं वर्णनच आहे, की बऱ्याच तरुणांच्यासाठी आम्ही खूप काम केलेलं होतं. त्यामुळे ही सगळी लोकं आमच्याशी जुळली गेलेली होती. म्हणजे मी ज्यावेळी माझी ट्रान्सफर झाली, त्याच्या अगोदर काही दिवस आम्ही एक रक्तदान शिबिर घ्यायचं ठरवलं. तर जवळ-जवळ 1500 मुलांनी नोंदणी केली होती त्यावेळी आणि सगळी फर्स्ट टायमर मुलं होती, पहिल्यांदा रक्तदान करणारी. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे काय, की ही सगळी जोडली गेली. रक्त देणं एवढं सोपं नसतं. कोणी बोलवतंय आणि देणं. ती जोडली गेलेली लोकं होती. त्यांना आमच्यावर प्रेम होतं. कृतज्ञता होती. आम्ही काहीतरी दिलंय त्यांना. तर ही सगळ्या लोकांची आम्ही एक टीम तयार केली आणि ती टीम आहे. ती टीम जे मतदान बॉडी असायची, ज्या मतदान पेट्या घेऊन जाणारी जी टीम असायची, त्यांच्याबरोबर ती 20-25 लोकं त्या मतदान ठिकाण जे आहे तिथून ते गावापर्यंत जायचे. 7-8 किलोमीटर, 5 किलोमीटर चालत जायचे पहाटे. मग ही लोक असल्यामुळं प्रश्नच येणार नाही, की नक्षल तिथं कुठं तर ब्लास्ट करतील, मारतील वगैरे, कारण लोकल लोक आहेत त्यामध्ये. त्यांना काय झालं तर त्यांना परत तिथं येणंच नाही, बंद आहे. ती मुलं सगळी आहेत, ती लोक आहेत, ती जायची पहिल्यांदा, ते स्वतः त्यांचा सेटअप लावायला मदत करायची. तिथं नंतर गावागावामध्ये स्वतः पहिल्यांदा मतदान करायची, गावागावामध्ये जाऊन लोकांना सांगायची या म्हणून. तर असं करून 3 वाजेपर्यंतचं टायमिंग होतं, की बऱ्याच गावामध्ये 1 वाजेपर्यंत सगळ्या 100% जे लोक हजर होते त्यांनी मतदान करून टाकले. वाव. आणि मग त्यावेळेची जी हे आहे, की 6 वाजेपर्यंत सगळ्याच्या मतपेट्या आहेत त्या
एकदम सुरक्षितता आम्ही आणू शकलो होतो कुठल्याही अप्रिय घटनेशिवाय. आणि मग मतदान पर्सेंटेज पण आहे ते तेवढ्या टक्क्यानं, हो 20-25% ते वाढलेलं होतं. ती चांगली गोष्ट होती की आमचे त्यावेळी सिनियर वरिष्ठ होते, तर त्यांनी खूप आम्हाला कौतुक केलं होतं. रवींद्र कदम सर म्हणून आता रिटायर झाले. अमित सैनी सरांनी किंवा आमचे त्यावेळी मीना सर म्हणून SP होते, सगळ्यांनी ते सगळ्यांचं कौतुक झालं होतं त्यावेळी की अशा प्रकारे पण आपण करू शकतो. म्हणजे लोकांचं इन्व्हॉल्वमेंट जर असेल पोलिसिंगमध्ये येस. तर आपण बेटर पोलिसिंग करू शकतो, की त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अरे ग्रेट. म्हणजे लोकशाही स्ट्रेंथन करायला पाहिजे, वाचवायला पाहिजे, त्यासाठी लढायला पाहिजे, अशा आम्ही फार मोठ्या मोठ्या गप्पा सोशल मीडियावर मारत असतो. पण ग्राउंड लेवलवर ते किती समरसून केलं जातं आणि करावं लागतं म्हणजे बेसिकली ते दिसतंय. आणि तो पूर्ण धागा पुस्तकात सगळीकडे दिसतोय सर. मला ना तुमचा नानांना सॅल्यूट या तुमच्या वडिलांबद्दल तुम्ही जे चॅप्टर डेडिकेटेड आहे त्यात तुमचा दारूबद्दलचा रेझिलियन्स फार प्रकर्षाने जाणवलाय. आणि त्यात म्हणजे मला इंटरेस्टिंग हे की इन प्रिन्सिपल ऑब्व्हियसली यू ऑल अग्री की इट्स बॅड, पण अवैध दारू विक्री थांबायला हवी आणि ती थांबल्याने काय काय होतं याचा छोटासा बीट मी वाचून दाखवतो. नागपूर शहरात दारूवरील नियोजनबद्ध कारवाईमुळे गुन्हेगारीवर कसा परिणाम पडला हे उत्सुकता वाढवणार आहे. शहरामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी महिना कोणत्याही खुनाशिवाय संपला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 4 महिने एकही खून अथवा गंभीर गुन्हा घडला नाही, जस्ट बिकॉज अवैध दारू विक्री थांबली. येस, मी हो म्हणेल. इतर कारण असतील, पण हे त्याचं मेन कारण आहे. कारण सांगतो की विवेकबुद्धी आपण नष्ट करतो दारू पिल्यानं. मी क्राईम DCP म्हणून काम करत होतो 2.5 वर्ष. त्यावेळी मी अनालिसिस केलं होतं गुन्ह्यांचं की कोणत्या वेळेमध्ये कोणते गुन्हे होतात. तो 6 ते 11 हा जो गुन्हा रात्रीचा, सायंकाळचा 6 ते रात्री 11 पर्यंत बॉडी ऑफेन्सेस खूप व्हायचे. मर्डर त्याच वेळेस व्हायचे. मॅक्झिमम 90% आपण म्हणू शकतो. 307 सारखे, ज्याला आपण खुनाचा प्रयत्न म्हणतो, किंवा इतर मग जे होते बॉडी मारामारी छोटे मोठ्या, तर हे सगळे गुन्हे किंवा ऍक्सिडेंट पण त्या काळात जास्त झालेले मला जाणवले. आणि त्याचं अनालिसिस आम्ही केलं होतं आणि त्याचे स्पॉट पण आम्ही शोधले होते एक्झॅक्टली कुठं झालं होतं. अच्छा. ते स्पॉट मग कुठं होते की दारूचं दुकान आहे त्याच्या आजूबाजू, तिथं 4 मर्डर झालेले आहेत, इथं 3 झालेले, असं वगैरे. आता हे सरळ दिसतंय ना आपल्याला. मग त्याचं थोडं अनालिसिस केल्यानंतर की कारण आम्ही म्हणजे ते कळतंयच. म्हणजे 6च्या दरम्यान मजूर जे असतात दारू प्यायला भरपूर येतात, गुन्हेगार पण येतात दारू प्यायला. आम्ही एक काय केलं, खूप छान गोष्ट ती सांगायला आवडेल, किंवा ते पोलीस ऑफिसर्स आहेत बरेच जण तसे ते करत पण आहे. त्याची आम्ही एक प्रेझेंटेशन पण केलं होतं. एक्साईज डिपार्टमेंट जे त्या दारू विक्रेत्याला, वैध दारू विक्रेत्याला जे लायसन देते, त्याची एक ठराविक जागा असते. त्या जागेला त्यानं परमिशन दिलेलं आहे. इथं यांनी काय केलं होतं, पुढं एवढं शेड वाढवून ठेवलेलं होतं पत्र्याचं, ते त्याच्यापेक्षा डबल. आणि तिथं जेव्हा लोक यायची, आडोसा केलेला असायचा दारू प्यायची वगैरे. त्यामुळे कोण आत जातंय कोण बाहेर येते आम्हाला कळायचं नाही. आम्ही ते पत्रे ना काढून टाकले, म्हणजे तोडून फोडून टाकले. म्हणजे कायदेशीर केलं ते महानगरपालिकेच्या त्यांच्या मदतीनं. त्यामुळे काय झालं की आम्हाला लोक आत कोण जातात बाहेर कोण जातात कळायला लागलं. आणि ते 1-2चं तसं केल्यामुळे बऱ्याच जणांनी आपोआप सगळं काढून टाकलं. डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क आहे ना, की ह्याचा आम्ही तिथं खूप चांगला वापर केला. म्हणजे आमच्याकडे बीट म्हणून बीट पोलिसिंग असतात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, एक 3-4 अशा. त्याला आम्ही स्ट्रेंथन केलं. म्हणजे 2-4 जिथं शक्य आहे तिथं अशा ऑफिसर्स आणि अंमलदार प्रत्येक ठिकाणी दिले. आणि त्यांनी फक्त 6 ते 11 तेवढंच काम करायचं, पेट्रोलिंग करायचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही लायसन कंपल्सरी केलं. दारू पिण्याचं लायसन. कायद्यानं हे दारू प्यायला लायसन लागतंच. ते 2 रुपयाचं होतं,
त्याच्या पाठीमागं आम्हाला फायदा असा झाला. ॲक्चुअली मी हा थॉट कसा आला, की हे मी प्रोबेशनमध्ये असताना केलं होतं. म्हटलं आपण इथं प्रयोग करूया त्याचा. त्याचा फायदा हा झाला, की लहान मुलं जी होती, की 16, 17 का 18 आहे. 18च्या वर लायसन्स चालतं. ते कळत नव्हतं आणि त्यामुळे कळायला लागलं. म्हणजे लहान मुलांना पण दारू दिली जाते. अशा ठिकाणी 1-2 ठिकाणी आम्ही त्या डायरेक्ट मालकावर गुन्हे दाखल केले. त्यांच्यात मेसेज गेला, की यांना दारू देणं नाही. ये नहीं चलने वाला. नाही नाही चलने वाला या. तर तो मेसेज गेला. अजून काय झालं, की लायसन्स चेक करत असताना आमच्या पोलिसांना तिथं गुन्हेगार दिसला ऑलरेडी रेकॉर्ड. त्याला आणायचं आणि त्याच्यावर कारवाई करायची. अच्छा. अच्छा. तर त्याचं सर्चिंग व्हायला लागलं. आम्ही 151(3) म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह मध्ये एक 151(1) आणि 3 अशा प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतला जातो. आपण 24 तासापर्यंत एखाद्या कस्टडीत गुन्हेगाराला ठेवतात. ठेवू शकतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून. तर असे काही गुन्हेगार होते, की जे सतत क्राईम करण्याच्या ह्याच्यात होते. तर अशांना आम्ही जवळ-जवळ 750 त्या केसेस आमच्या झाल्या होत्या. तर तो मेसेज गेला, की "तू तिथं शॉपमध्ये गेला का तुला सोडत नाहीत पोलीस." दुसरं काय झालं, की तो एक्साईजला फायदाच झाला. त्याचे पूर्ण वर्षभरामध्ये 8 महिन्यामध्ये त्याचे 10,000 फक्त लायसन्सचे पैसे मिळालेले होते एक्साईजला. 3 महिन्यामध्ये 40,00,000 मिळाले त्याला दारू. म्हणजे लायसन्स कंपल्सरी झालं सगळीकडं. हां, हां. आणि ते 2 त्या रुपयाचं. ₹2 बरं. लोक जास्त पित असतील दारू, पण त्यामुळे ते कळालं पण. प्रश्नच नाही. आणि दुसरं, तो मजूर यायचा, दारू प्यायचा. पोलीस फिरतात म्हटल्यावर दारू पिणार आणि घरी जाऊन जेवून झोपणार. हां. असं व्हायला लागलेलं. हा म्हणजे तुम्ही धाक. बघा ना, धाक. हा धाक. आणि दुसरं काय, की अशी काही ठिकाणं होती, की जिथं दारू नेऊन पेली जायची. म्हणजे अच्छा. काही दुकानं होती जिथं जेवणाचे हे मिळते आणि दारू. अशा ठिकाणी अशा 2-3 रेड अशा मोठ्या केल्या आम्ही. सगळं ते दारूचा गुत्ताच आम्ही ट्रीट करून पूर्ण सगळं त्यांचा जप्ती वगैरे. मग तो पण एक मेसेज गेला. त्यांनी बोर्ड लावले तिथं, इथं दारू प्यायला मनाई आहे वगैरे असं. आणि सतत पेट्रोलिंग राहिलं. आणि त्याचा परिणाम बघा ना, की म्हणजे मी ज्या झोनमध्ये होतो, तिथं आदल्या वर्षी म्हणजे तेवढ्या 10 महिन्यामध्ये 25 मर्डर झाले होते. तेच आम्ही त्या पूर्ण वर्षभरामध्ये, म्हणजे वर्षभर मी तिथं होतो, तर ते आम्ही फक्त 6 वर आणली. आणि गुन्हेगाराकडून होणारे जे मर्डर होतात, तो एकच होता. बाकी फॅमिली हां, रिलेटेड सो होते. तर ते आपण थांबवू शकत अनफॉर्च्युनेटली वी नव्हतं. कान्ट हां, स्टॉप दॅट. होतं. तर ते असं झालं. आणि दारूमुळं नक्की 100% गॅरंटी आपण क्राईम करू शकतो. त्या काळात दारू पिऊन ज्या गाड्या चालवतात, त्यांचे हां. ॲक्सिडेंट, ते जवळ-जवळ म्हणजे आम्ही ते 4-5 ॲक्सिडेंटवर आलो होतो. एवढं ते 25-30च्या आसपास ॲक्सिडेंट होते. आणि टोटल बॉडी ऑफेन्समध्ये आम्ही ना 50% कमी केलेले होते. त्याची बातमी पण आली होती. आणि मला विशेष त्यावेळेचे आभार मानावे लागेल त्यावेळी आमचे जे पोलीस कमिशनर होते, की हे सगळे जे दारू विक्रेते होते, तर ते संघटना असते त्यांची. ते साहेबांच्याकडे गेले होते, की हे असं कसं काय लायसन वगैरे. हम्म. तर साहेबांनी सांगितलं, "अरे कायदा आहे तो." सपोर्ट केला. आणि उलट त्यांनी ती जी सिस्टीम होती आम्ही जी चालवली, ती पूर्ण शहरभर राबवली. हां, मग मी हेच विचारणार होतो, की हे रिप्लिकेट होतं का? मी हेच विचारणार हां, होतो. येस. शहरभर राबवली आणि त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या. आणि हं. परिणाम बघा ना, म्हणजे तो जो वर्ष आहे 2022चं, म्हणजे नागपूरच्या इतिहासामध्ये अ, असं कधीच झालेलं नाहीये. म्हणजे एवढा कमी क्राईम जो होता ना, द लोएस्ट क्राईम म्हणजे पर्टिक्युलरली मर्डरच्या बाबतीत. तर त्याला हे एक कारण आहे. इतरही काही थोडीफार कारणं असतील, असतीलच, पण असतीलच. हे कारण जे मला दिसतंय, म्हणजे तुम्ही जर शहरातले एकदमच 24चे 25चे 6च म्हणजे 19 मर्डरच डायरेक्ट कमी होतात. असे मर्डर ते सगळे कमी झाले आणि इतर पण सगळ्या गोष्टी कमी झाल्या. आणि करू शकतो आपण हे. म्हणजे आपण जर माणसावर ना निर्मळ प्रेम केलं, आणि तुमच्यासाठीच मी हे सगळं करत आहे. हम्म. आणि बघा ना, एक माणूस मरणं म्हणजे खूप वाईट खूप असतं. मोठा लॉस आहे. एखादा ॲक्सिडेंट पण वाचवणं खूप मोठी गोष्ट आहे. हो. म्हणजे त्या आईच्या डायरेक्ट घडी बॉडी येत असते. हो. तरुण मुलगा असतो. खूप सिस्टमॅटिक काम करता येतं आणि आमची लोकं करतात. कदाचित ते कधी पुढे येत नाही. वेळ नसतो ते मांडण्याला. मला कदाचित थोडा वेळ मिळाला,
प्रेरणा मिळाली, मी ते लिहिलेलं आहे. मला ते बागवे मेजरचं मी एक उदाहरण हो लिहिलेलं आहे हो त्यामध्ये. हो बघा ना, म्हणजे तो महिला आहे, 2-3 दिवस ती बॉडी पडलेली आहे तिथे जंगलात. कोण दुसरा येत नाही. हायवेला लागूनच होतं पण जंगलात. स्वतःच उचलतोय तो, ट्रॉली आणतोय. बरं, एवढं करून नंतर त्यांचे नातेवाईक येतात आणि तमाशा करतात तमाशा करतात. माझी की ह्या आम्ही धर्माचं या त्या धर्माचा आहात आणि तुम्ही ती कशी पुरली वगैरे. तर हे जे आहे, तर हे त्याला मी 100 वेळा सॅल्यूट करायला पाहिजे माझ्या अंमलदाराला, की तू हे करतोयस. एवढं पुण्याचं काम कुठं करायला मिळेल? आणि मला काय वाटतं सर, की आता आपण जे नागपूरचं म्हणालो ना, की आपण आता तुमच्या त्या पूर्ण उपक्रमाचं मेजर करतोय किती डेथ्स कमी झाल्या, किती मर्डर कमी झाले यावर. पण दारू पिऊन माणूस बाहेर पडल्यानंतर थेट मर्डर करत नाही, अशा असंख्य गोष्टी असतात. हो, फक्त हो. मारामारी करेल, हो, फक्त हो. धिंगाणा घालेल, फक्त हे करेल, ते अगदी करेल, बरं ते आहे. करेल, जे दिसत नाही दिसत ते नाही. तर किती कमी झालं असणार आहे. कमी होतं. दारू घरी जाऊन तो हा मारतोय, मानसिक, शारीरिक त्रास देत असेल, असंही असेल. म्हणजे होतात. ऍक्सिडेंटमध्ये ती डेड बॉडी आली तर यू विल काउंट दॅट ॲज वन. हां, पण हां. बाबा तो अपंग झाला, अगदी बरं तर आहे. हो. असे असे किती वाचवले आपण. किती तर आहेत, जे वाचवू शकतो आपण. अमेझिंग. मी तोच प्रश्न परत थोडासा अजून थोडा हे विचारतो सर, की अशा बेसिक गोष्टी ॲज अ पॉलिसी, ॲज अ SOP असं सगळं इम्प्लिमेंट होत जात असतं का? म्हणजे माहिती नाही म्हणून विचारतोय, आउट ऑफ क्युरिओसिटी, की पोलीस फंक्शनमध्ये हाऊ डज इट वर्क? तेच मी तुम्हाला सांगितलं, की आपला महाराष्ट्र एवढा मोठा आहे. 720 किलोमीटरचा किनारा, परत इकडे 800 किलोमीटर. तर त्यामुळं संस्कृती वेगळी आहे, तिथल्या जॉग्राफिकल, सोशल कंडिशन वेगळ्या आहेत. तिथल्या परिस्थितीनुसार आपण त्या गोष्टी राबवू शकतो. म्हणजे मी जी नक्षल भागामध्ये गोष्ट केली ती मी नागपूरला नाही करता. नाही करता येणार किंवा त्यामुळं मग त्या भागातले जे युनिट कमांडर आहेत, की त्यांच्या कायद्याला धरूनच त्यांना जे वाटतं त्या अशा गोष्टी करत असतात. तेच मी म्हणलं, की बरेच जण करत असतात, हो पण हो, येस येस. ते मांडतीलच असं नाही. पण होत असतात. मे बी मग कदाचित अगोदरची पॉलिसी बदलली पण जात असेल. पण सतत काही ना काही आपला सुरू असतं विभागामध्ये. मी एकदम म्हणजे माझ्या डिपार्टमेंटला एकदम सकारात्मकतेनं बघतो. मला जे मिळालंय वैयक्तिक सांगतो. काय मिळाले म्हटलं मला ते ब्रॅकेटमध्ये आनंद म्हणावं लागेल. तर तो आनंद आहे ना, की तो मी त्याला काउंट करू शकत नाही. म्हणजे म्हणून मी म्हटलं सुरुवातीला पण म्हणतो, आत्ताही म्हणतो, कायम म्हणत राहील, की वर्दीनं खूप काही दिलेलं आहे. म्हणून मला वाटतं, की तरुणांनी यामध्ये यावं. स्पर्धा परीक्षांचं सर, म्हणजे हा आता शेवटचा प्रश्न आहे आणि हा थोडा स्वार्थातून विचारतोय मी, की चांगल्या तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यावं, पोलीस व्हावं, मला माझ्या मुलांनी पोलीस व्हावं अशी इच्छा व्हावी, हे यासाठी तुम्ही आणि तुम्ही म्हणाला तसं, की यू आर अ रिप्रेझेंटेशन, पण असे रोल मॉडेल्स खरंच खूप गरजेचे आहेत. होतंय काय, की जे आता सोशल मीडियावर दिसतंय ना, की लाल दिवाची गाडी आणि तो दरवाजा उघडला, ती स्टाईल, तो युनिफॉर्मचा तो रुबाब, त्याला भुलून, म्हणजे ऑब्व्हियसली ती अट्रॅक्शन आहे त्या वयामध्ये, आपण म्हणालो तसं, त्या वयामध्ये ते अट्रॅक्शन अगदीच स्वाभाविक आहे. पण ती मूलभूत प्रेरणा असता कामा नये. राईट. एक्झॅक्टली. मला ती आता क्रेजच झालेली आहे, की असं त्या रील्स आपण बघतो हे. सगळ्यांना आवडतं पण ते. कदाचित आत्ता तो सोशल मीडियाचा मारा जो आहे तो खूप आहे. त्यानं मात्र मी म्हणतो त्याला दोष देत नाही, की आपल्याला एक वैश्विक प्रज्ञा जी आहे ती आपल्या हातामध्ये आलेली आहे. खूप चांगला वापर करू शकतो त्याचा. मी करतोय त्याचा खूप खूप चांगला वापर करू शकतो त्याचा. पण तुम्ही म्हणताय तसं, आणि मी पोलीस विभागच म्हणत नाही. म्हणजे त्या पुस्तकामध्ये बरेच असे आहेत बघ. प्रताप वाघमारे हा तहसीलदार आहे. हो हो हो. अशी मी अनेक नावं आहेत त्यामध्ये मांडलेली आहेत, की जी प्रशासकीय सेवेमध्ये आहेत आणि मग हँड इन हँड एकत्र आम्ही कसं काम केलेलं आहे. त्यामुळं ही ऑर सी मे बी BDO कोणीही असू शकतं, की
ते एकत्र येऊन आपण किंवा त्यांनी स्वतःही काय की भरपूर काम करू आणि करतात पण ना, भरपूर करत पण आहेत. पोलिसमध्येच नाही, पण प्रशासनामध्ये यावं तर हे सगळं घेण्यासाठी, की जे जगात कुठं मिळणारं नाही तुम्हाला, की ज्या सेवेमुळे तुम्हाला इथं मिळणार आहे, त्यासाठी यावं. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. वंचित एवढी लोकं आहेत, म्हणजे ह्या सिस्टम मध्ये आपण म्हणू, की तिथपर्यंत पोहोचणं. मग कदाचित हे असंही आपण करू शकतो. लोकं करतात, मला अमान्य अजिबात नाही. पण करू शकतो त्याची मांडणी आणि हे हे मीही करतोय, त्याला थोडा स्टॅम्पिंग पण लागू शकतं, करेक्ट. की येस हे आम्ही करतोय. तर त्यासाठी मुलांनी यावं. तुम्ही जे म्हणाला, की ती जी प्रेरणा आहे, की जी आपल्याला अवैध मार्गाकडे घेऊन जाते, ती नसावीच नक्की. हे का सांगतो? जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील आणि त्यांची प्रेरणाच ही असेल, तर त्यांच्याकडे नैतिक बल राहत नाही. मी का पास व्हावं? मग मी त्या शेवटच्या हो. चॅप्टरमध्ये तेच लिहिलंय, की मला आम्ही आणि आमचा बापमध्ये नरेंद्र जाधव काय म्हणतात, त्यांचा बाप काय सांगायचा त्यांना, की "काय पण हो, कितीही मोठा हो, चोर झालास तरी टॉपचा हो." असं तेच म्हणजे की एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. तर त्यांची 3 मुलं आहेत झाली. नरेंद्र जाधव साहेब जे इकॉनॉमिस्ट म्हणजे जगात सगळ्यात प्रसिद्ध झाले असे. तर पुस्तकातून ह्या प्रेरणा मिळतातच. आपली नैतिक बलं काय असावीत हे कळतं आपल्याला. छोटी-छोटी असतात गोष्टी. रक्तदान कर, तुला ते वाटेल. कुणाला तर मदत कर. म्हणजे अशा छोट्या-छोट्या नैतिक बल वाढवणाऱ्या गोष्टी करत गेला का तुमची अ, ती विवेकाधीन बुद्धी आहे ना तुम्हाला ते सतत प्रेरित ऊर्जित करत राहते, की येस अभ्यासाला पण प्रेरणा तुम्हाला देते. पण डोक्यात हे असेल, की हे मला करायचं आहे, तर तुम्हाला तेवढ्या ताकदीनं तुम्हाला तो अभ्यास होणार नाही आणि अशी लोकं नाहीत होत यशस्वी. तर त्यासाठी यावं. मी म्हणतो तरुणांना म्हणजे हे खरं तर खूप मोठी तपस्या आहे. म्हणजे आम्ही जी केलेली आहे. 3-3.5 वर्ष अभ्यास करणं, सगळ्या लोकांच्यापासून दूर राहणं. म्हणजे पोलीस पण असतात, पण ती मुलं अजून जास्त झेलतात. फेस्टिव्हलपासून घरी नसणं, परीक्षा असतात, अभ्यास करत राहतात. थोडे पैसे येणं, त्यातले ते पैसे टिकवून महिनाभर वापरणं, चहा न पिणं, नाश्ता न करणं. अशा अनेक गोष्टी आहेत. काही ठिकाणी मग बऱ्याच राहण्याचे पण प्रॉब्लेम्स असतात. आम्ही राहत होतो तिथं ढेकणांचा एवढा हे होता. म्हणजे भरपूर समस्या असतात. त्या सगळ्यातून मग ती प्रेरणा जागृत ठेवणं हे गरजेचं आहे. मी एकच सांगेन मुलांना जर काही सांगायचं असेल तर. तर आपलं ते अभ्यासाच्या काळातलं आणि मग अभ्यासानंतर ज्यावेळी तुम्ही सिलेक्शन होईल किंवा सामान्य लोकांनी पण ना, की असं जगावं, की आपण आपल्याला आवडले पाहिजे. आहाहाहा! अ, मला तुम्हाला सांगायला आवडेल, की मी काय Facebookवर काय पोस्ट टाकतो. हो. अं, मी तुम्हाला चॅलेंज देतो, की माझी अशी एक पोस्ट तुम्ही शोधून दाखवा, की ज्या पोस्टला माझं स्वतःचं लाइक नाही. अरे बापरे! ती पोस्ट टाकली आणि पहिलं माझं लाइक असतं. मग जगानं बघू न बघू त्याला मला काही घेणं देणं नाही. मला वाटतं नाही छान झालेलं आहे, चांगलं काम झालेलं आहे, ते लोकांच्यापर्यंत पोहोचावं. तर तू लाइक कर त्याला आणि मग तसं मग प्रत्येकाला वाटावं, की मला लाइक करायला पाहिजे. मग काय होतं तो सेल्फ इस्टीम आहे म्हणजे तो हाय होत असतो आणि त्यात मग आपल्याकडून चांगली कामं होत जातात. सतत चांगली कामं कामं होत जातात. आत्ता सांगतो तुम्हाला म्हणजे जगात 3 वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटी असतात. हं. तर त्यामध्ये एक तो जो असतो तसा मूळ, तो दाखवतो तसा एक असतो आणि त्याला बनायचं असतंय असा एक असतो. आ. तर ह्या तिन्हीचं जेवढं जास्त अंतर, तेवढा तो फ्रस्ट्रेटेड असतो. हं. म्हणजे आहे हं. वेगळा आणि दाखवतोय वेगळा आणि पण बनायचं वेगळंच काहीतरी त्याला. भलतंच आहे. ह्याचं अंतर तो जेवढं कमी करेल, जसं आहे तसा दाखवतोय आणि त्याला तसंच बनायचं असतं. तेवढा तो यशस्वी होऊ शकतो आणि जगात काही नाही झालं आपल्याकडून, तर हे एवढं जरी झालं, तर ही जी सेन्स ऑफ अचिव्हमेंट आहे, ही त्याला खूप हायमध्ये घेऊन जाईल. ही सगळ्यात मोठी काय तर अचिव्हमेंट आहे आपल्या आयुष्याची. आणि असं जर करता आलं, तर खूप आनंदी, छानसं, सुंदरसं लाईफ होऊ शकतं. क्या बात है!
SP गजानन राजमाने सर, तुम्ही काय काय जबरदस्त नोटवर आपण आपली चर्चा संपवतोय. मी ना आपण कसं वागावं यावर एक लिटमस टेस्ट फार पूर्वी वाचली होती, की हा तू जे करतोयस ते करताना तुझ्या आईनी बघितलं तर तिला आवडेल का? हा आणि जर त्यातनं तुला स्पष्ट उत्तर बाय चान्स नाही मिळालं, हा. तर तू जे करतोयस ते तुझ्या मुलीने बघितलं तुला आवडेल का? हम्म. ह्या 2 लिटमस टेस्ट मी फार पूर्वी वाचल्या होत्या आणि तेव्हापासून बहुतेक माझ्याकडून चुका कमी झाल्या असतील. पण आज Great. तुम्ही हे जे सांगितलं ना, म्हणजे दिस इज सो लॉजिकल, की मी कोण आहे? मी कोण दाखवतोय आणि मला काय व्हायचंय? ह्यातला डिफरन्स मी जितका कमी करत नाही, येस तितकं मी परिपूर्ण सुखी समाधानी आयुष्य जगतोय. येस येस एक्झॅक्टली. आरशात उभं राहिल्यानंतर शेवटी स्वतःच्या नजरेला नजर तर भिडवायचीच आहे. येस आरशासमोर उभं राहिल्यानंतर. एक्झॅक्टली. तेव्हा तर चांगलं वाटलंच पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. तुम्ही मला आज एक म्हणजे तुम्ही जे कार्य केलं ते कार्य समजून घेणं इटसेल्फ वॉज अन ऑनर. तुमच्यावर गप्पा मारता येणं वॉज अन ऑनर. आणि म्हणजे मी मगाशी गमतीत म्हणालो, पण खरंच की सायकोलॉजीचा अभ्यास केलेला, ब्रेन सायन्सचा अभ्यास केलेला, स्पिरिच्युअलिटीचा बेस असलेला असा आमचा पोलीस आहे. हे खूप दिलासा देणारं आणि खूप प्रेरणा देणार आहे. ती प्रेरणा तुम्ही आज आम्हाला दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. मला Thank you. पूर्ण विश्वास आहे की आपल्या प्रेक्षकांना आज हा पॉडकास्ट बघून परत तेच दिलासाही मिळाला असेल आणि खूप प्रेरणाही मिळाली असेल. आपण स्वतः एक उत्तम नागरिक कसे होऊ शकतो याचा विचार तर आपण किमान अशा चेहऱ्यांकडे बघून तरी करायला हवा. आपण आपल्या मुलांना घडवताना त्यांना एक उत्तम नागरिक आणि शक्य झालं तर एक उत्तम पोलीस अधिकारी कसा बनवू शकतो याचाही विचार करण्याची प्रेरणा आज मिळायला हवी. आणि समाजातली गुन्हेगारी, समाजासमोरची संकट, मग ते अगदी माझ्या कॉलनीत घडू शकणारी एक अप्रिय घटनापासून ते नक्षलवाद, अतिरेक इथपर्यंत, या सगळ्यात मी एक जबाबदार नागरिक म्हणून काय काय रोल प्ले करू शकतो याचा एक थोडासा रोडमॅप आज आपल्याला नक्कीच मिळाला आहे. त्यावर चालायचा प्रयत्न करूया आणि सशक्त समाज, उत्तम राष्ट्र घडवूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.